भारतीय पुरातत्व विभागाला म्हणजे कळवायला काय प्रॉब्लेम आहे? हे बघा, दोन्ही साईडला दरवाजा आहेत. या दरवाजातून आत गेलेली जनता आहे सहजपणे बाहेर पडू शकते. पण भारतीय पुरातत्व विभागाने हे दोन्ही दरवाजे बंद केले आहेत. हे दरवाजे फिक्स केले आहेत. त्यामुळे जनतेला एकच प्रवेशद्वारातून आत जावे लागते आणि एकच प्रवेशद्वारातून बाहेर यावे लागते. त्यामुळे या प्रवेशद्वाराची इथे खूप मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील सिक्युरिटी गार्ड आहे, प्रत्येकाला धक्का देऊन आत बाहेर करत आहेत. लेणीच्या समोरच्या साईडला मोठा खड्डा आहे. अशा धक्क्यामुळे लोक पडू शकतात. एकमेकांच्या अंगावर पडल्यानंतर या ठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते. भारतीय पुरातत्व विभागाला आमच्या चॅनलतर्फे विनंती आहे की पुढच्या वर्षी हे फिक्स केलेले दरवाजे आहेत आपण ते खुले करावे, जेणेकरून हजारोच्या संख्येने लोक किरणोत्सव पाहायला येतात. त्यांना आत जाण्यासाठी बाहेर निघण्यासाठी सोपा मार्ग तयार होईल. जर त्यांनी असं केलं नाही तर कधी या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलीच याचा जबाबदार फक्त भारतीय पुरातत्व विभागात असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ लेणीवरील किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी. आकाशातील सूर्य व जमिनीवरील तेजमय सूर्य यांची भेट पाहण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यामध्ये 9, 10, 11 या दिवसामध्ये वेरूळ लेणीवरती किरणोत्सव सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. हा सोहळा लेणी क्रमांक 10 मध्ये हा सोहळा चैत्यगृहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 2000 वर्षापूर्वी खगोलशास्त्र, स्थापत्यशास्त्र याचं किती बौद्ध भिक्खूंना ज्ञान होतं या किरणोत्सव सोहळ्यावरनं आपल्याला लक्षात येतं. संध्याकाळच्या वेळेस सूर्य मावळताना सूर्याची किरण या चैत्यगृहातून वरच्या पिंपळ पानाच्या कोरलेल्या कामातून आतमध्ये जाऊन समोरील गौतम बुद्धांच्या चेहऱ्यावरती पडताना आपल्याला दिसतात. दरवर्षी हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया, बौद्ध संस्कृती समजून घेऊया. आता तुम्ही जी लेणी आहात, तुम्ही ज्या लेणीमध्ये बसलेले आहात, तर इथे स्थापत्य कला आणि शिल्पकला यांचं वेगळं कन्सेप्ट आहे. जनरली एक लेणी क्रमांक 1 तुम्ही लोकांनी बघितली, तुम्ही थेट लोक लवकर याच्यामध्ये येऊन बसला, बरोबर ना? तर लेणी क्रमांक 1 पासून लेणी चालू होते.
डायरेक्ट ही लेणी चालू होत नाही. तर लेणी क्रमांक 1 मध्ये जे वास्तू स्थापत्य आहे ती बदलत बदलत इथे आलेली आहे. ही जी मुद्रा आहे, तुम्ही जी मुद्रा बघताय, कोणती मुद्रा आहे? ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. का तर भारतामध्ये धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे. पहिल्यांदा बुद्ध धम्म सांगितलं. कुठे सांगितलं? मृगदाय वनामध्ये. मृगदाय वनाचं प्रतीक पण तुम्हाला आता इकडच्या 2 नंबरच्या लेणीत बघायला मिळतं. मृगदाय वनाचं प्रतीक कसं ओळखायचं? मृगदाय वन ओळखायचं असेल तर तुम्हाला 2 हरणं दिसतील आणि त्याच्यामध्ये धम्मचक्र दिसेल. 11 मार्च 2026 या दिवशी वेरूळ लेणीमध्ये खगोलशास्त्रीय किरणोत्सव होत असतो. हा किरणोत्सव दरवर्षी होत असतो. लेणीप्रेमी, लेणी अभ्यासक, लेणी संशोधक, लेणी संवर्धक, इतिहासप्रेमी, जगातील लेणी पर्यटक या किरणोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी हजर होतात. 2 सूर्यांची भेट होते. एक म्हणजे आकाशातील प्रकाश सूर्य आणि दुसरा या धर्तीवरील अखंड मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारा ज्ञानसूर्य तथागत गौतम बुद्ध यांच्या भेटसंगमाचा हा दिवस. लेणीवर होणाऱ्या या सोहळ्याला किरणोत्सव म्हटले जाते. प्रकाशाचा खेळ नसून भारत भूमीच्या बौद्धकालीन उच्च कोटीच्या वैज्ञानिक वास्तू स्थापत्याचा पुरावा आहे. किरणोत्सव सूर्य मावळतीला जात असताना सायंकाळी 4:30 ते 5:10 या वेळेत सूर्यकिरणं लेणी गवाक्षातून लेणीमध्ये प्रवेश करतात आणि चैत्यगृहातील तथागत गौतम बुद्धांच्या आसनस्थ मूर्तीच्या मुखावर पडतात. संपूर्ण लेणी उजळून निघते. ही रचना केवळ कलात्मक नाही, ती अतिसूक्ष्म गणित आणि खगोलीय ज्ञानाचा आविष्कार आहे. 9 आणि 11 मार्च सुद्धा किरणोत्सव अनुभवता येतो. मात्र 10 मार्च हा मुख्य दिवस मानला जातो. सूर्याचे किरण हे सम्यक संबुद्ध यांच्या चरणावरून चेहऱ्यापर्यंत सरकत होते. तसतसे त्यांचे रूप अधिक निखरून येत होते. सूर्यकिरणे सम्यक संबुद्धांच्या उजव्या चरणाच्या पंजाला 4:10 स्पर्श करून लेणीमध्ये हा किरणोत्सव सुरू होतो. त्यानंतर तथागतांच्या सिंहासनावर उजव्या हातावर छातीवर प्रकाशमान होऊन ठीक 4:57 सूर्यकिरणे तथागतांच्या चेहऱ्यावर स्थानापन्न होतात. ते जवळपास 12 मिनिटे स्थानापन्न होतात. या काळात लेणी तेजाने उजळून निघत होती. 2400 वर्षापूर्वी तयार केलेल्या या वास्तुकलाशास्त्र, स्थापत्यशास्त्र, खगोलशास्त्र, ध्वनिशास्त्र, भूगोल इत्यादी विषयांमध्ये पारंगत असणाऱ्या आणि लेणी खोदताना यावरील शस्त्रांचा सखोल अभ्यास करून लेणीमध्ये असणाऱ्या दुसऱ्या मजल्यावर गवाक्ष खोदले असणार याबद्दल शंका नाही. लेणीच्या वरच्या बाजूला असलेल्या गवाक्षातून सूर्यकिरणे लेणीमध्ये शिरतात. त्यामुळे लेणीतील बुद्धांची प्रतिमाही तेजाने उजळून निघते. बऱ्याच वेळा बुद्ध प्रतिमेच्या दोन्ही बाजूला उभे बोधिसत्व म्हणजेच बोधिसत्व पद्मपाणी आणि वज्रपाणी यांच्याही अंगावरील तिरप्या सुवर्ण किरणांचे प्रकाशझोत पडल्यामुळे त्याही मूर्त्या आणि संपूर्ण लेणी उजळून निघते. हे अप्रतिम दृश्य पाहिल्याने एक समाधान मिळते.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.